नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण सुरुवात तर एका शालेय अभ्यासाच्या स्रोताने करतोय, पण त्यातील मूळ कल्पनेच्या इतक्या खोलात जाणार आहोत की आपल्याला कळेल की ही कल्पना किती किती विलक्षण आहे. आजची आपली चर्चा एका मूलभूत पण तितक्याच गुंतागुंतीच्या प्रश्नाभोवती फिरणार आहे. या विशाल पृथ्वीवर एखादं ठिकाण नेमकं कुठे आहे हे अचूकपणे कसं सांगायचं. आपल्याकडे इयत्ता 6वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील काही माहिती आहे आणि तिची सुरुवात एका मजेदार विचारप्रयोगाने होते. कल्पना करा की आग्रा येथील ताजमहाल कुठे आहे. हा प्रश्न आपण जगातील वेगवेगळ्या लोकांना विचारला. समजा सेंट पीटर्सबर्गमधील ग्रॅहमला, टोकियोमधील मिचिकोला किंवा लिमामधील एन्रिकेला. काय उत्तरं मिळतील? प्रत्येकाचं उत्तर पूर्णपणे वेगळं असेल आणि गंमत म्हणजे प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असेल. बरोबर. ग्रॅहम म्हणेल ताजमहाल आग्नेयेला आहे, मिचिको म्हणेल पश्चिमेला आहे आणि एन्रिकेसाठी तो पूर्वेकडे असेल. अगदी. यातून एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होते की केवळ दिशा वापरून तुम्ही पत्ता सांगू शकत नाही. कारण दिशा ह्या सापेक्ष असतात. हो, त्यामुळे अशा एका पद्धतीची गरज होती जी वैश्विक असेल, सर्वांसाठी सारखी असेल आणि जी पृथ्वीवरच्या कोणत्याही जागेचा अगदी अचूक पिन पॉइंट पत्ता देऊ शकेल. चला, याच गरजेतून जन्माला आलेल्या कल्पनेचा धागा पकडूया. सुरुवात पृथ्वीच्या प्रचंड आकारापासून करूया. आपल्या स्रोतांमध्ये दिलेले आकडेच थक्क करणारे आहेत. पृथ्वीचा पूर्व-पश्चिम व्यास सुमारे 12,756 किलोमीटर आहे आणि उत्तर-दक्षिण व्यास 12,714 किलोमीटर. या अवाढ्य गोलावर प्रत्यक्ष रेषा मारणं तर शक्यच नाही. अगदी अशक्य. कारण हा गोल फक्त एक गुळगुळीत चेंडू नाहीच. यावर उंच हिमालय आहे, खोल मारियाना गर्त आहे, अथांग महासागर आहेत. मग यावर उपाय काय? माणसाने डोकं चालवलं आणि पृथ्वीची एक छोटी प्रतिकृती, एक मॉडेल बनवलं. जिला आपण पृथ्वी गोल किंवा ग्लोब म्हणतो. अगदी. शाळेत आपण सगळ्यांनीच तो पाहिला आहे. स्थाननिश्चितीच्या या मोठ्या कोड्याचं उत्तर शोधायची सुरुवात इथून झाली. आणि याच ग्लोबवर आपल्याला काही उभ्या आणि आडव्या रेषांची एक जाळी दिसते. हे बघून मला नेहमी प्रश्न पडतो की या रेषा म्हणजे फक्त एक सोयीसाठी केलेली रचना आहे की की यामागे काही खोल गणित आहे. कारण त्या प्रत्यक्षात पृथ्वीवर तर नाही आहेत. त्या पूर्णपणे काल्पनिक आहेत, पण त्या मानवाने केलेल्या सर्वात प्रभावी कल्पनांपैकी एक आहेत असं मी म्हणेन. अरे वा. या काल्पनिक रेषांच्या जाळीला वृत्त जाळी म्हणतात. यातील आडव्या म्हणजे पूर्व-पश्चिम जाणाऱ्या वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते, लॅटिट्यूड्स, आणि उभ्या उत्तर-दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषांना रेखावृत्ते म्हणतात, लॉन्जिट्यूड्स. बरोबर. या दोन प्रकारच्या रेषा मिळून पृथ्वीवरचा कोणताही पत्ता तयार होतो. याला आपण पृथ्वीची ॲड्रेस सिस्टम म्हणू शकतो. ठीक आहे. मग या ॲड्रेस सिस्टमचा पहिला भाग म्हणजे अक्षवृत्ते हे समजून घेऊया. या आडव्या रेषा कशा ठरवल्या गेल्या? याची कल्पना खूप सुंदर आहे. याचं मूळ कोनीय अंतरामध्ये म्हणजे अँग्युलर डिस्टन्समध्ये आहे. समजा तुम्ही पृथ्वीच्या बरोबर केंद्रस्थानी बसला आहात. तिथून पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या कोणत्याही ठिकाणाकडे पाहिलं तर तुमची नजर आणि पृथ्वीच्या मधातून जाणारी आडवी पातळी यांचा जो कोन तयार होतो तोच त्या जागेचा अक्षांश असतो. अच्छा. आणि पृथ्वीच्या बरोबर मधातून जाणाऱ्या 0° म्हणजे 0 डिग्री आडव्या वर्तुळाला आपण विषुववृत्त किंवा इक्वेटर म्हणतो. अच्छा, म्हणजे विषुववृत्त हा एक प्रकारे या जाळेचा मुख्य आधार किंवा बेसलाईन आहे. अगदी. आणि याच रेषेमुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान गोलार्ध तयार होतात. बरोबर. विषुववृत्त हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. याला समजून घेण्यासाठी कांद्याचं उदाहरण घेऊया. ओके. आपण कांदा आडवा कापला की आपल्याला वर्तुळाकार पापुद्रे दिसतात. विषुववृत्त म्हणजे कांद्याचा मधला सगळ्यात मोठा काप. बरोबर. जसजसं आपण वर किंवा खाली जाऊ तसतशी ही वर्तुळं लहान लहान होत जातात आणि टोकाला फक्त एक बिंदू उरतो. ते म्हणजे ध्रुव, उत्तर आणि दक्षिण ध्रुव. हो, जे 90 अंशांवर आहेत. विषुववृत्तापासून उत्तरेकडच्या भागाला उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडच्या भागाला दक्षिण गोलार्ध म्हणतात. आणि गंमत म्हणजे उत्तर दक्षिण स्थान ओळखण्याची ही पद्धत माणसाला बऱ्यापैकी आधीपासून माहीत होती, नाही का? हो, होती. म्हणजे हजारो वर्षांपासून खलाशी रात्री ध्रुवताऱ्याची स्थिती पाहून आपण विषुववृत्तापासून किती उत्तरेला आहोत याचा अंदाज बांधायचे. अगदी बरोबर. त्यामुळे पत्त्यातला उत्तर दक्षिण भाग तसा सोपा होता. अगदी बरोबर. खरा, अवघड आणि अनेक शतकांसाठी खरं तर जीवघेणा ठरलेला प्रश्न होता तो पूर्व-पश्चिम स्थान ओळखण्याचा. म्हणजे रेखावृत्तांचा. हो, तुम्ही समुद्राच्या मधोमध आहात,
तुम्हाला कळलंय की तुम्ही उत्तरेला किती आहात, पण तुम्ही इंग्लंडच्या जवळ आहात की अमेरिकेच्या, हे कसं ओळखणार? बापरे, हा तर खूपच मोठा प्रश्न आहे. या एका प्रश्नामुळे अगणित जहाजं भरकटली आणि समुद्रात गडप झाली. मग हे पूर्व-पश्चिम कोडं कसं सुटलं? या उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त या कशा ठरवल्या गेल्या? याचं उत्तर भूगोलापेक्षा इतिहासात आणि राजकारणात जास्त दडलंय. अच्छा. अक्षवृत्तांमध्ये जसं विषुववृत्त नैसर्गिकरित्या 0 अंश ठरतं, तसं रेखावृत्तांमध्ये कोणती उभी रेष 0 अंश मानायची याला कोणताही नैसर्गिक आधार नव्हता. त्यामुळे अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली की मूळ रेखावृत्त म्हणजे प्राईम मेरिडियन आमच्या देशातून गेलं पाहिजे. म्हणजे ही एक प्रकारे वैज्ञानिक प्रतिष्ठेची लढाई होती. प्रतिष्ठेची आणि सत्तेची सुद्धा. अनेक वर्ष फ्रेंच लोक म्हणायचे की 0 अंश रेखावृत्त पॅरिसच्या वेधशाळेतून जायला हवं. ओके. तर ब्रिटिश म्हणायचे की ते लंडनच्या ग्रीनविच वेधशाळेतून जायला हवं. अखेर 1884 साली एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ग्रीनविचच्या रेखावृत्ताला 0 अंश म्हणून मान्यता मिळाली. आणि याचं कारण काय होतं? याचं मुख्य कारण वैज्ञानिक नव्हतं, तर व्यावहारिक होतं. त्या काळात जगातल्या 70% जास्त जहाजांचे नकाशे आणि सागरी चार्ट्स हे ग्रीनविच रेखावृत्तावर आधारित होते. अच्छा. ब्रिटिश साम्राज्याच्या सागरी वर्चस्वामुळे त्यांचं रेखावृत्त हे जागतिक मानक बनलं. वा. म्हणजे आज आपण गुगल मॅप्सवर जी 0 डिग्री लाईन बघतो ती निवडण्यामागे विज्ञाना इतकाच ब्रिटिश नौदलाचा आणि व्यापाराचा प्रभाव आहे. ही खरंच एक जबरदस्त माहिती आहे. हो. तर या 0 डिग्री रेषेमुळे पृथ्वीची पूर्व आणि पश्चिम गोलार्धात विभागणी झाली. हो. आणि रेखावृत्तांना समजून घेण्यासाठी आपण संत्र्याचं उदाहरण घेऊ शकतो. हां. संत्र्याच्या फोडी जशा वरपासून खालपर्यंत एकाच आकाराच्या असतात, तशी सर्व रेखावृत्त समान लांबीची असतात. ती उत्तर ध्रुवावर एकत्र येतात आणि दक्षिण ध्रुवावरही एकत्र येतात. ग्रीनविचपासून पूर्वेकडे 180 अंश आणि पश्चिमेकडे 180 अंश अशी एकूण 360 रेखावृत्त मानली जातात. इथे एक गोंधळात टाकणारा फरक आहे. अक्षवृत्त ध्रुवांकडे लहान होत जातात, पण रेखावृत्त समान लांबीची असतात. बरोबर. मात्र 2 रेखावृत्तांमधलं अंतर ध्रुवांकडे कमी होत जातं. हो, ते 0 होतं. याचा नकाशांवर काय परिणाम होतो? मला वाटतं याचमुळे शाळेतल्या नकाशांमध्ये ग्रीनलँड आफ्रिकेएवढा मोठा दिसतो, नाही का? अगदी बरोबर, मुद्दा पकडला. पृथ्वी गोल आहे आणि नकाशा सपाट असतो. गोलाकार पृष्ठभाग सपाट कागदावर अचूकपणे दाखवणं ते अशक्य आहे. त्यामुळे नकाशा बनवताना कुठेतरी तडजोड करावी लागते. मर्केटर प्रोजेक्शन नावाच्या नकाशा पद्धतीत, जी जहाजांच्या नॅव्हिगेशनसाठी खूप उपयुक्त होती, अक्षवृत्त आणि रेखावृत्त सरळ रेषेत दाखवली जातात. ओके. यात दिशा अचूक राहते, पण ध्रुवांजवळचे देश त्यांच्या मूळ आकारापेक्षा प्रचंड मोठे दिसतात. अच्छा. आणि त्याच्यामुळेच छोटा ग्रीनलँड आणि अवाढव्य आफ्रिका खंड नकाशावर जवळपास सारख्या आकाराचे दिसू लागतात. म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची ही काल्पनिक जाळी मिळून एक जागतिक पत्ता प्रणाली तयार होते. हो. इतकी अचूक की अंश, मिनिट आणि सेकंड वापरून आपण पृथ्वीवरची अगदी लहान जागा सुद्धा नेमकी ओळखू शकतो. होय. 1 अंशाचे 60 भाग म्हणजे मिनिटे आणि 1 मिनिटाचे 60 भाग म्हणजे सेकंड. याच्यामुळे अचूकता इतकी वाढते की आपण एखाद्या शहरातला विशिष्ट चौक किंवा एखादी इमारतही नेमकी सांगू शकतो. हां. आणि याच मूलभूत प्रणालीवर आपलं आजचं सगळं आधुनिक तंत्रज्ञान उभं आहे. म्हणजे GPS. हो. आपण रोज वापरत असलेलं GPS, गुगल मॅप्स किंवा अगदी भारताची स्वतःची दिशादर्शक प्रणाली नाविक, या सगळ्याचा आत्मा ही वृत्तजाळीच आहे. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की माझं GPS म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अवकाशात फिरणारे उपग्रह माझ्या फोनला फक्त तो या काल्पनिक जाळीवर नेमका कुठे आहे हे सांगतात. अगदी बरोबर. पण यात एक अजून विलक्षण गोष्ट दडलेली आहे. ती काय? GPS फक्त या काल्पनिक रेषांवर अवलंबून नाही, तर ते अचूक वेळेवर अवलंबून आहे. वेळेवर? हो. हे उपग्रह म्हणजे अवकाशात फिरणारी अणुघड्याळं आहेत, ॲटॉमिक क्लॉक्स. ते सतत पृथ्वीकडे वेळेचे सिग्नल पाठवत असतात. अच्छा. इथेच खरी गंमत आहे. या उपग्रहांमधील घड्याळाच्या वेळेत दिवसाला फक्त काही नॅनोसेकंदांचा जरी फरक पडला, तरी पृथ्वीवर तुमचं स्थान अनेक किलोमीटरनी चुकू शकतं. काय सांगताय? इतकंच नाही, तर आइन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतानुसार वेगाने फिरणाऱ्या उपग्रहांमधील घड्याळं पृथ्वीवरच्या घड्याळांपेक्षा थोडी हळू चालतात. अच्छा. GPS प्रणाली अचूक काम करण्यासाठी ह्या सिद्धांतानुसार रोजच्या रोज सुधारणा करावी लागते.
म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी सुरू झालेला पृथ्वीवरचा पत्ता शोधण्याचा प्रवास आज थेट आईन्स्टाईनच्या सिद्धांतापर्यंत येऊन पोचलाय. सुरू झालेला हा प्रवास एका काल्पनिक पण अत्यंत प्रभावी जाळीच्या माध्यमातून आज अणुघड्याळं आणि सापेक्षता सिद्धांताच्या मदतीने आपल्या खिशातल्या मोबाईलपर्यंत पोचला आहे. बरोबर. मानवी बुद्धीची किती मोठी झेप आहे ही. निश्चितच. या एका प्रणालीने जगभरातील प्रवास, दळणवळण, व्यापार आणि संरक्षणात क्रांती घडवली आहे. समुद्र जहाजांना मार्ग दाखवण्यापासून ते आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांपर्यंत आणि अगदी आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यापर्यंत सगळीकडे ही वृत्तजाळीच आधार आहे. खरंय. तिने खरं तर आपलं जग लहान केलंय आणि अधिक जोडलंय. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. जर उद्या सकाळी आपल्या सर्व तंत्रज्ञानातून ही अक्षांश रेखांशांची प्रणाली अचानक काढून टाकली, तर आपल्या दैनंदिन जीवनातील कोणती गोष्ट सर्वात आधी आणि सर्वात जास्त प्रभावित होईल याचा विचार नक्की करा.